मी आहे तिच्याजवळ. विल ट्राय आवर बेस्ट. मी राहीन इथे राधा बरोबर. आता मला क्षणभरही दूर जायचं नाही तिच्यापासून. नाही, आमचं घर खूप मोठं आहे. तुम्ही सगळेजण इथं राहिलात तरी आमची काहीच हरकत नाहीये. नाही, प्रश्न तो नाहीये, पण घरी सुद्धा गार्गीची तब्येत जरा नाजूक असल्यामुळे रंजूची खूप धावपळ होत असेल. म्हणजे कुहूला पण सांभाळायचं, घरातलं सगळं बघायचं. तिला एकटीला नाही झेपणार. त्यामुळे मला मुंबईला परत जावंच लागेल. मी आणि घारू अण्णा जातो. ठीक आहे. सगळंच विपरीत झालं. चला, निदान आपल्या मनातले गैरसमज तरी दूर झाले. राधाच्याही होतील अशी आपण अपेक्षा ठेवूया. शेवटी काय, आपल्याला या दोघांच्या आयुष्यात सुख बघायचंय, दुसरं काहीच नाही. सीमा, निघायचं ना? उशीर होतोय. हो. सीमा, पण मी तुझ्याबरोबर नाही येऊ शकत. मला इथेच थांबावं लागेल, सौरभ आणि राधासाठी. सौरभ, काळजी घे स्वतःची, आणि आपल्या राधाला परत घरी घेऊन ये. सई मॅम, माफ करा मला. म्हणजे माझं बोलण्यात काही चुकलं असेल आज आणि पूर्वीही, तर प्लीज मला माफ करा. नाही हो, शेवटी आपल्या सगळ्यांची इच्छा तर एकच आहे, राधा आणि सौरभने सुखी व्हावं हीच. त्यासाठीच सगळे प्रयत्न करतोय. बॅग घेऊन येते. यश, यश, मला काही सुचत नाहीये रे. काळजी वाटते केदारची. त्याचा फोनही लागत नाहीये. तू जरा जाऊन बघतोस का तो कुठे? हा, बघतोस? कुठे बघणार, कुठे शोधणार? तो कुठे आहे आपल्याला काय माहित? आणि तो बोललाय ना मला एकट्याला सोडा म्हणून. आपण थोडा धीर धरूया ना. हा बघ, केदार आला. केदार? केदार, तुला पाणी आणू? केदार, बोल ना रे काहीतरी. हा, काय झालंय? अरे सांग ना. यश, यश, सांग ना त्याला काय झालंय. विचार ना त्याला. बोल ना केदार. खबर पक्की आहे. ऋषी बरोबरच गेली. तिचे आई बाबा आले होते ते म्हणाले, आणि तिने पत्रात माझ्या स्वभावाला दोष दिलाय. मी बेभरवशी आहे असं म्हणाले.
आणि याचाच फायदा घेत तिची आई तिला हॅरेस केलं म्हणून आपल्यावर केस टाकणार आहे. काय? अरे मुलीने एवढे प्रताप केले, वर आपल्यावरच केस घालणार? या अतीत झाला. यश असं काही होत नाही. तुला माहिती आहे ना गार्गीची आई कशी टोकाला जाऊन बोलते ते. बघितलंच ना यश, मी म्हणत नव्हते त्या गार्गीवर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाहीये. आणि आता तिची आई पण गार्गीचे बाबा समजवतील तिला, काही होणार नाही केस वगैरे. पण केदार, गार्गी गेलीच ना, आणि आता ती परत येईल असं नाही वाटत मला. बर जाऊ दे, तू आता काय करायचं ठरवलंयस? आणि तुला सांगू का केदार, गार्गी गेली ना ते एका परीने बरंच झालं. तशी ना तिची सारखी धुसफूस चालायची, तुकडा पडला म्हणायचा. केदार, तू आता फार विचार करत बसू नकोस हा. पुढे कसं जायचं हे ठरव. हे बघ, मला आता काहीच सुचत नाहीये. कोणाशी बोलू नये, काही करू नये असं वाटतंय. माझं काय चुकतं की माझी एकही गोष्ट धड होत नाहीये. काहीच कळत नाहीये. केदार, केदार, हॅलो रंजू, सीमा पोचली का तिथे वेळेवर? हो हो, पण काही न कळवता आली ना म्हणून जरा आश्चर्य वाटलं. पण घारू अण्णा, तिकडचं सगळं ऐकल्यावर मात्र कसं तरीच वाटलं. सौरभ तर पार खचून गेला असेल ना? हो, सौरभ तर अगदी खचलाच आहे. पण त्याने राधाला बाहेर काढण्याचा अगदी निश्चयच केलाय. खूप जबाबदारीने वागतोय तो, पण त्याचीच काळजी वाटते. राधा जर यातून बाहेर नाही आली ना तर तो अधिकच खचेल. आणि म्हणून तर मी सीमाला तिथे पाठवून मी इथेच थांबलो. अहो, पण मग तिलाही थांबवायचं ना तिकडे. असं काय करतेस? गार्गीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय हे कळल्यानंतर ती कशी थांबेल? नाही म्हणजे गार्गीच्या बाबतीत खरं काय झालंय ते कळवलं नाहीये आम्ही तुम्हाला. म्हणजे? नाही म्हणजे तिकडे राधाचं टेन्शन होतं, त्यात गार्गीची भर नको म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. काय झालं रंजू? अगं कळेल असं सगळं व्यवस्थित सांग ना. अरे देवा, मग आता केदारचं काय? नाही म्हणजे वरून दाखवतोय तो ठीक आहे म्हणून, पण मला नाही तसं वाटत. रंजू, हे तू सीमाला सांगितलंस का? हो, किती हौसेनं आली होती ती इथे गार्गीचं बाळंतपण करायला. पण तिलाही खूप वाईट वाटलं होय ऐकून. हो, साहजिकच आहे. बरं, आता तू तिची काळजी घे. ठेवतो मी फोन. हो. ओके. बेचैन होताना तिने बेचैन होताना कळ्याने श्वास टाकावे. तिने बेचैन होताना कळ्याने श्वास टाकावे. तिने होकार देताना
जीवाचे चांदणे व्हावे तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास टाकावे तिने बेचैन होताना कधी ते डाव मांडावे कधी हसून मोडावे कधी ते डाव मांडावे कधी हसून मोडावे तिच्या रुसव्यात शब्दांचे दुहेरी बोलणे भावे तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास टाकावे तिने बेचैन होताना किती मोजू तऱ्हा आता तिच्या त्या वार करण्याच्या किती मोजू तऱ्हा आता तिच्या त्या वार करण्याच्या तिच्या हाती कट्यारीने सुखाचे खेळणे व्हावे तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास टाकावे तिने बेचैन होताना तिच्या डोळ्यातले पक्षी फुलांचे सोबती होते तिच्या डोळ्यातले पक्षी फुलांचे सोबती होते कितीदा रंग स्वप्नांचे निजेवर सांडणे व्हावे तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास टाकावे तिने होकार देताना जीवाचे चांदणे व्हावे तिने बेचैन होताना कळ्यांनी श्वास टाकावे तिने बेचैन होताना पोरांची अवस्था अगदी बघवत नाही हो. सौरभ तर अगदी कासावीस झालाय आणि राधा तरी या अवस्थेतून कधी बाहेर येणार एक परमेश्वरच जाणे. किती हसती खेळती होती पोरं मलूल झालेत अगदी. मला एक कळत नाहीये सौरभचं राधावर इतकं प्रेम असताना त्याच्या हातून ही चूक घडलीच कशी. हो चूकच ती अशी होते म्हणून तर आपण तिला चूक म्हणायचं. पण आता पुढे काय हा खरा प्रश्न आहे.
आपल्या परीनं आपण सगळे प्रयत्न करतोय, पण रिझल्ट काही मिळत नाही. पण आता सौरभ तिच्याजवळ आहे हेही खूप आहे. आता आपण फक्त वाट बघायची, तो क्षण कधी येतो त्याची. हो, जेव्हा राधा सौरभचा स्वीकार करेल. घरवण्णा, मुलाला जन्म देताना स्त्रीचा पुनर्जन्म होतो असं म्हणतात, पण इथे राधाचाही पुनर्जन्मच होणार आहे, ते जेव्हा एक होतील तेव्हा. आणि ते एक होत अशी आशा करूया. आणि प्रार्थनाही. हो. नागपूरवरून आला तसं कळलं, म्हटलं तिथली परिस्थिती विचारावी म्हणून आलो. तुम्ही तिथे गेल्याचा काही उपयोग झाला? म्हटलं तर झाला, म्हटलं तर नाही. म्हणजे सीमा, मी रंजू सांगेल तुम्हाला सगळं. तुम्ही बसा, मी चहा आणते. कशाबद्दल सांगत होती ती? नागपूरला काय झालं ते त्या सांगत होत्या. इतक्यात तुम्ही आलात. बर. नाही, आता डॉक्टर सई मॅम आणि आजोबांना सत्य सगळं कळलंय सौरभ बद्दलचं. त्यामुळे निदान तो राधाच्या आसपास तरी राहू शकतोय. आणि मानसोपचार चालू आहेत राधाला. बघूयात आता काय होतंय ते. हो. तिकडे हे असं आणि इकडे गार्गीचा भलताच प्रकार. म्हणजे गार्गीला पोटात दुखायला लागलं म्हणून यशनी आणि केदारने ऍडमिट केलं. बरं. पण डॉक्टर म्हणाले की या लेबर पेन्स नाहीयेत. त्यांनी एक इंजेक्शन दिलं आणि सांगितलं की तिला जरा तास 1.5 तास इथेच विश्रांती घेऊ देत. 1.5 तास होता म्हणून यश आणि केदार दोघं जण नाश्ता करून आले. बघतात तर काय, गार्गी निघून गेलेली, चिठ्ठी ठेवून. व्हॉट? कुठे? काही कळलं का? हो, ती त्या ऋषी बरोबर पळून गेली. तोच मुलगा ज्याने आई वडिलांना घाबरून तिच्याशी लग्न केलं नाही, कायमची गेली त्याच्याबरोबर. कमालच आहे. हे बघा, तुम्ही म्हणत असाल तर आत्ता शोधून काढतो दोघांना आणि तुमच्या समोर हजर करतो. नाही म्हणजे मी आणि यशनी सीमाला विचारलं होतं की यात तुमची काही मदत घेऊयात का, पण तिचं म्हणणं पडलं की यातून कुणालाही सुख मिळणार नाही, ना केदारला ना गार्गीला. आता ते दोघे इतके दूर गेलेत ना एकमेकांपासून की त्यांची मनं पुन्हा कधीच जुळणार नाही. मग कशासाठी तिला जबरदस्तीने इथं आणायचं? त्यापेक्षा जगू देत तिला तिच्या मार्गाने. कमाल आहे सीमाजींची. इतक्या कठीण प्रसंगी सुद्धा किती संयमाने वागतात त्या. आमच्यासारखे असते तर एक घाव 2 तुकडे केले असते. अहो, ती आहे म्हणून तर आज आमचं घर टिकून आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांची लाडकी आहे ती. हा, काय खरं सांग, बरं वाटलं की नाही मोकळ्या हवेत फिरून? तुम्ही माझ्या बरोबर असलात की मला बरं वाटतं. तुम्ही थांबणारात ना माझ्या बरोबर? हो बच्चा, मी सतत तुझ्या जवळच आहे, तुझ्या बरोबरच आहे, कुठेही जात नाहीये. ओके? हॉस्पिटल कोण सांभाळतंय? ज्योती आहे ना. आणि अगं डॉक्टर दीक्षित आलेत मुंबईत दिल्लीहून शिफ्ट होऊन. ते अजूनही ऍक्टिव्ह आहेत? व्हेरी मच. त्यांच्यासारख्या अनुभवी डॉक्टरचा खूप उपयोग होतोय आपल्या हॉस्पिटलला. अगं ते आले तिथे म्हणूनच तर मी निश्चिंतपणे इथे येऊ शकले. सौरभला डिवोर्स पेपर्स पाठवले? काय उत्तर आलं त्याचं? राधा, खरंच याची आवश्यकता आहे का? सौरभची चूक झाली हे मान्य आहे, 100% मान्य, पण त्यांनी तसं का केलं
याचं कारण कळलंय ना तुला राधा? अगं त्याचं तुझ्यावरचं प्रेम खोटं नाहीये, समजतंय ना तुला राधा? तो इथे आला, त्याने सगळं खरं काय ते सांगितलं, तुझी माफी मागितली किती वेळा. खरं काय घडलं, का घडलं हे सगळं मला कळलंय राधा. मी तुला सांगते, सौरभ खोटा नाहीये हे पटलंय मला. राधा, सौरभ कोणतीही खोटी गोष्ट पटवून देऊ शकतो, तुम्ही फसू नका. आणि मी तर अजिबात फसणार नाहीये. ते फोटोज, ते सर्टिफिकेट पाहिलंय मी. सरिताई आणि बाबांचे असेच फोटोज होते, असंच सर्टिफिकेट होतं. हे सगळं पुन्हा घडतंय. नाही राधा, नाही मॅम, मला डिवोर्स हवाय. मला माझ्या बाळाच्या बाबतीत कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. खोटी आशा नको. सगळं आधीच तोडून टाकू दे. तू प्लीज ऐक ना. मॅम प्लीज, मला काही पटवून देऊ नका तुम्ही. या विषयावर पुन्हा चर्चा नको. तुम्हाला जर माझ्यासाठी काही करायचं असेल तर एक करा. काय करू बच्चे? मी तुझ्यासाठी काही करीन राजा. काय करू सांग? माझी डिलिव्हरी होईपर्यंत माझ्या बरोबर थांबा. थांबाल ना माझ्यासोबत? बच्चा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. मी तुझ्या बरोबरच आहे कायम.